नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विदांग. मी तुमचं स्वागत करतो विदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण कोथिंबीर उगवली होती, म्हणजे कोरिएंडर उगवली होती, त्याला आज आपण हार्वेस्ट करणार आहे. मित्रांनो, आता आपण सगळ्यात पहिले बघू की आपल्याला कोथिंबीरला हार्वेस्ट केव्हा करायचं असते. जेव्हा मित्रांनो कोथिंबीरला 23 ते 25 दिवस होऊन जातात, मग हे हार्वेस्ट करण्यासाठी तयार आहे. जो व्हिडिओ आहे उगवण्याचा तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देईल किंवा एंड स्क्रीनवरही तुम्हाला दिसून देईल. त्या व्हिडिओला नक्की पाहाल. त्याच्यात डिटेलमध्ये सांगितले आहे माती कशी तयार करायची, कुंड्या कशा घ्यायच्या, कुठे ठेवायचं असते, सगळी काळजी, केअर टिप्स वगैरे करू. सगळ्यात पहिले मी जसं सांगितलं 23 वगैरे 25 दिवसात अशी होऊन जाईल ही, आणि मग ही कापण्यासाठी बिलकुल तयार आहे. महिला चांगल्याने तुम्हाला कट करायचं आहे. फक्त एक काळजी घ्याल की मी फुलं येऊ दिले माझ्या याला कोथिंबीरला, तर तुम्ही एक काळजी घ्याल की तुमच्या कोथिंबीरला फुलं आले नाही पाहिजे. फुलं आलं की कसं चांगली चव वगैरे नाही लागत, म्हणून फुलं यायच्या पहिलेच तुम्हाला कोथिंबीरला कापणं सुरू करायला. मग चांगल्याने बघू शकता एवढी हार्वेस्ट आली आहे. तर आता बघू शकता किती चांगली ऑर्गॅनिक आहे ही, घरच्या घरी उगवली. मग आता या कुंडीचं काय करायचं आहे, त्या कुंडीला काहीच नाही करायचं आहे, उन्हात ठेवून द्यायचं. जिथेच होतं ते 3 ते 4 तासाचं ऊन जे असं त्याला मिळत होतं, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं उगवण्याच्या व्हिडिओमध्ये, उन्हात. आणि मग याला चांगलं पाणी टाकत राहायचं आहे, वॉटरिंग करत राहायचं आहे. त्याच्यात मी सांगितलं होतं की पानावर पाणी नाही टाकायचं, पण एकदा तुम्ही कटिंग करून घेतली आहे झाडाची, म्हणजे ही आता छटाई झाली आहे बारीक एकदम, तर मग याच्या वरतूनही पाणी टाकलं तरी चालेल. 15 दिवसातच ही फार मोठी होऊन जाईल आणि छान मोठी होऊन जाईल. मग हिला परत आपण हार्वेस्ट करू शकतो. आणि असं मित्रांनो आपण 3 वेळा मॅक्झिमम हार्वेस्ट करू शकतो. वाटलं तर अजून चांगल्या चवसाठी आपल्याला 2 वेळा हार्वेस्ट करायला पाहिजे. तिसऱ्या वेळा आपल्याला मुळासोबत उपटून याला हार्वेस्ट करायला पाहिजे. पण मॅक्झिमम हार्वेस्ट तुम्ही 3 वेळा करू शकता आणि 4थ्या वेळा मग त्याला मुळासकट उखाडून आपल्या याच्यात वापरू शकता. आणि मग याला खत वगैरे जे हार्वेस्ट केल्यानंतर एकदा शेणखत चांगल्याने टाकून द्या. बस असंच प्रकारे मग हार्वेस्ट करायचं, आणि हार्वेस्ट केल्यावर त्याला परत आपल्याला वापरायला घ्यायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. आणि मित्रांनो, व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी. त्याची लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. अजून त्या ग्रुपवर आपले झाडासंबंधित प्रश्न विचारू शकता. आता मित्रांनो स्क्रीनवर पाहू शकता आपण व्हिडिओ येत असेल त्या उगवण्याचा, तर त्या व्हिडिओला क्लिक करा आणि त्या व्हिडिओला जाऊन नक्की पहा. धन्यवाद.